वारजे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पत्नीचा खून केल्यानंतर त्याने लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला होता आणि त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील नष्ट करून टाकली। या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास पोहोचला, मात्र पोलिसांसमोर त्याचं बिंग फुटलं आणि खुनाचा उलगडा झालेला आहे। दृश्यम स्टाईल खुनाचा उलगडा झाला। समीर जाधव असं आरोपीचं नाव असून पेशानं तो फॅब्रिकेशनचं काम करतो। अंजली समीर जाधव असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। ती खासगी शिक्षिका म्हणून एका शाळेमध्ये काम करत होती। चारित्र्याच्या संशयामधून तिचा खून झाल्याचं पोलीस सांगतात। पूर्वनियोजित कट करून बायकोचा खून करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये आता कारवाई केली जाते। खुनाची घटना जी आहे ती राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये घडली आहे, परंतु तो गुन्ह्याचा तपास जो आहे गुन्ह्याचा कट आणि गुन्हा वारजे पोलीस स्टेशनने उघडकीस आणलेला आहे। अतिशय सेन्सेशनल पद्धतीने हा मर्डर झालेला आहे। त्यातील जे आरोपी आहे जो समीर पंजाबराव जाधव हा राहणारा मूळ शिवण्यातला आहे। त्याचं मूळचं गाव आहे अमरावतीमधलं। त्याची पत्नी जी आहे मयत अंजली समीर जाधव 38 वर्षाची आहे, मूळची नांदेडची, आणि ते दोघं या ठिकाणी राहत होते पती पत्नी। 2 मुलं आहेत। आई सोबत या ठिकाणी शिवणे उत्तरनच्या हद्दीत राहत होते, परंतु चारित्र्याच्या संशयावरून त्याला एकमेकांच्या यांचे वाद व्हायचे पूर्वी, म्हणून त्या आरोपीने खूप असा प्लॅन केला होता 1 महिन्यापूर्वीच। आणि तो फॅब्रिकेशनचं काम करायचा, त्याला लोखंडाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं नॉलेज होतं। त्यांनी 1 महिन्यापूर्वी एक काकडे नावाच्या व्यक्तीचं एक गोडाऊन भाड्याने घेतलं राजगड कुर्डीच्या हद्दीमध्ये गोगलवाडी या ठिकाणी शिंदे फाट्यावरून। आणि त्या गोडाऊनमध्ये त्यांनी जे प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार त्यांनी त्याच्या पत्नीला मारण्यासाठी एक भट्टी म्हणजे लोखंडी भट्टी त्यांनी फॅब्रिकेशनमध्ये तयार करून घेतली 1